मजेत आनंदित राहा. मित्र-मैत्रिणींनो सर्वांना ज्योतीचा नमस्कार. माझ्या आयुष्यातील 2 वर्षापूर्वी घडलेला एक प्रसंग आपल्यासमोर कथे स्वरूपात सादर करत आहे. आपला जास्त न वेळ घेता सरळ कथेला सुरुवात करत आहोत. तेव्हा माझं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. तेव्हा मी 26 वर्षाचे होते. ऐन जवानीतच होते मी. दिसायला चारचौघीसारखीच आहे, पण माझी खूपच सुंदर शरीर आहे. समोरच्याला भुरळ पाडेल अशी आहे. मी माझ्या नवऱ्याबरोबर एका छोट्याशा शहरात फ्लॅटमध्ये राहत होते. तिथून त्याचे ऑफिस जवळ होते. आम्ही जेव्हा नवीन घरात राहायला गेलो तेव्हा शेजारी राहणाऱ्या काका-काकू आम्हाला बरीच मदत केली होती. ते दोघंही स्वभावाने खूपच चांगले, मनमिळावू अन् मनमोक्त आहेत. त्यामुळे हळूहळू आमचे त्यांच्याशी घरगुती संबंध तयार झाले. हे ऑफिसला गेले की मी त्यांच्याकडे असायचे. कधी काकू त्यांच्या मुली माझ्याकडे येत असे. त्यांच्याकडे एक मुलगा व एक मुलगी आहे. मुली मोठी आहेत आणि नुकताच त्याचं लग्न ठरलंय. लग्न काही दिवसावर झालं होतं. त्यामुळे लग्नाच्या तयारीसाठी लागणारी सर्व मदत जेमतेम तशी आम्ही दोघे नवरा-बायको त्यांची करत होतो. काही खरेदी वगैरे करायची असेल तर आवर्जून मला बोलवत नेत असे. त्यांचा आमच्या दोघांवर खूपच विश्वास होता. आम्हाला त्यांच्या घरातले सदस्य समजत होते. एक दिवशी ते दोघेही आमच्या घरी येऊन म्हटले की, तुम्हाला तर माहीतच आहे बघा, अबोलीचं लग्न काही दिवसावर आलंय. तर आमचे घर पाहुण्यांनी व नातेवाईकांनी गर्दी होणार आहे बघा. तरी 2-3 दिवस काही पाहुण्यांची झोपण्याची सोय तुमच्या घरी करता येईल का असं त्यांना विचारलं. तसं आम्ही दोघांनाही म्हटलं. अहो काका काकू, असं काय विचारतायत? हो हक्काने सांगा ना, तुमचीच आहे, काळजी करू नका, सर्व व्यवस्था करू आम्ही. तसं पण मी ऑफिसच्या कामासाठी 6 दिवस बाहेर जाणार आहे. शिवाय इच्छा असूनही मी लग्नाला हजर राहू शकणार नाही. त्याचं मला वाईट वाटते. काका तसे काकाला बोलवल्या. काही हरकत नाही, पण आमची ज्योती आहे ना, ती खूप मदत करत आहे. तिला तर आमची मोठी मुलगीच मानतो आम्ही. ती पण आमची खूप सेवा करत आहे. आता 2 दिवसांनी लग्न येणार ठेपलं आहे आणि हे पण सकाळच्या ऑफिसला कामासाठी बाहेरगावी निघून गेले. इतके त्यांच्या घरी नातेवाईक यायला लागले होते, पण ते त्यांच्यावर ॲडजस्ट झाले होते. नंतर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर बरेच पाहुणे यायला लागले. संध्याकाळी काकू बोलल्या, अगं ज्योती, तुमचा हॉल रिकामा करून दिलास तर काही पाहुण्यांना तिकडे झोपायला येईल. तशी मी म्हणाले, हो मी रिकामा करतो देते. त्या बोलल्या, मी आणि आमचा दीपकला मदतीला पाठवतो. तो ठेवेल सगळं, तू त्याच्याकडून घे करून. तसं काही दीपकला बोलवलं आणि त्याला सांगितलं. मला वाटलं की ते कुणीतरी मुलगा असेल, पण तो तर 35शी तसला होता. दिसायला स्मार्ट व तितकाच हसमुख, दिसायला सुंदर, उंच पिळदार शरीरसृष्टी. कोणची पण स्त्री बघताच तिला त्याच्याकडं राहील. ते माझ्याकडे बघून स्मित हास्य करत बोलले, चला बरं वहिनी, तुमच्याकडं काय ते सांगा. तर मी ऐकून लाजले. स्मित हास्य करत आमच्या घरी जाता जाता मी पण गमतीने म्हटले, हो चला भाऊजी, सांगते तुम्हाला काय. तसे माझ्याकडे बघू लागले. मग मी त्यांना सांगू लागले. तसं ते साहित्य उचलून बाल्कनीमध्ये ठेवू लागले होते. मी पण मदत करत होते. बाल्कनीमध्ये मी साहित्य व्यवस्थित लावून घेत होते. आमची बाल्कनी छोटी असल्यामुळे आमच्या दोघांचा एकमेकांचा सोबत येत होता. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. काय करायचं म्हटल्यावर हे होणारच नाही. इतक्याच तितक्या गप्पा मारत आम्ही होते. मी फक्त हो काका, हो नाही असं बोललं प्रत्युत्तर देत होते. खूपच तोंडभर बोललं होतं ते. मधूनच माझं कौतुक करत होते. मला पण त्यांचा मनमोकळा स्वभाव आवडला होता. ओळख नसताना असं मोकळेपणाने बोलणं तसं अवघडच असतं म्हणा. मी पण त्यांचं बोलणं ऐकत ते साहित्य लपवून ते खाली वाकून वस्तू उचलत असताना नकळतपणे दीपक समोर उभे होते. ते टक लावून माझ्याकडे बघत होते तर मी खाली पाहिलं तर तसं मला जाणवलं की तेव्हा मी मला सावरून घेतलं. सावरत काही उघडल्यासारखं दाखवलं नाही. तुमचं हे फ्लॉवर पॉट खूपच सुंदर आहे. मला समजलं त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे. तशी मी पण फिरकी घेत म्हणाले, हो का भाऊजी, इतके आवडले तुम्हाला? तसे ते बोलले, हो वहिनी, आज पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिलं ना, मग काय विचार आहे तितका मिसलिनियसपणे बोलले. अहो सर, फक्त मला खूप आवडलेलं इतकंच. तसं मी म्हटलं, बरं चला भाऊजी, हात हलवा पटापट, जेवणाची वेळेपर्यंत रिकामं करायचं आपल्याला. तसं आम्ही दोघं राहिलो. सामान पटापट ठेवायला लागलो. किचनची बाल्कनी जवळपास भरत आली होती. मी काही सामान घेऊन ठेवायला निघालो. दीपक तिथंच दारात उभे राहून जागा आहेत बघत होते. तेवढ्यात मी दारातून आत जात असताना माझा पाय साडीत अडकला. मी तोंडावर पडता पडता वाचले. इतक्यात त्यांनी मागून माझ्या कमरेला धरून पकडून सावरलं. तसं मला माझ्या
पातळ साडीतून अस्तित्व जाणवत होतं. त्या अस्तित्वाने माझ्या सर्वांग शहारून गेलं होतं. त्या क्षणी मला खूपच भारी वाटत होतं. मग मी हळूच सरळ उभी राहू लागले. तिथं आधीच माझा जवळ जात होता. मी जशी उभी राहिले तशी त्यांचा माझ्या हात बाजूला करत बोलली, "वहिनी तुम्हाला लागलं का हो?" तसं मी तोंड फिरवत बोलले, "नाही हो भाऊजी, तुम्ही वेळेवर सावरलं म्हणून वाचले, नाही तर बरंच काही लागलं असतं." "थँक भाऊजी." तितके दीपक बोलले. "अहो थँक काय म्हणायचं वहिनी, मी जवळ होतो म्हणून सावरलं हो ना. या योगायोग म्हणायचा लागेल." "बरं वहिनी तुम्ही बसा जरा पाणी वगैरे प्या, बाकीचं मी आवरतो." ते खूपच आदराने व काळजीपोटी बोलले. तसं मी म्हटलं, "तुम्ही चहा घेणार का भाऊजी?" तसे ते बोलले, "हो जरूर, तुम्ही घेणार असाल तर घेईल. तेवढंच काम करायला उत्साह येईल." मग मी किचनमध्ये चहा करायला गेले होते आणि दीपक एकटे काम करत होते. चहा झाला तसा मी बाहेर घेऊन आलो तर पूर्ण हॉल रिकामा झाला होता. तसं मी म्हटलं, "भाऊजी तुम्ही तर सगळं काम पूर्ण केलं. बरं आता चहा घ्या." मग आम्ही तिथे बसून चहा घेतला. चहा पिऊन झाल्यावर दीपक म्हणाले, "वहिनी आता काही वेळाने जेवणाची वेळ होईल. काही पाहुणे इकडेच बसायला लागतील. पण मी बघतो कुठेतरी तयारी झाली." तसं बोलून रात्रीचे 8 वाजले होते. मी माझ्या बेडरूममध्ये बसले होते. एकटेपणा मला खायला उठत होता आणि माझ्यातला पण मला आकर्षण वाढू लागलं होतं. ते एक अनोखी असून पण माझ्या मनात त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता. त्यांचं चेष्टा मस्करी करत तोंडभर बोलणं, त्यानं मला सावरलेला पकड मारलेली घट्ट मिठी हे पण मला आठवत होतं. ते आठवायला मी माहेरून गेले होते. इतक्यात दीपक आले होते. खांद्यावर एक पाण्याचा जार घेत आले. आता येताच बोलले, "अहो वहिनी हे कुठं ठेवू?" तर मी म्हणाले, "किचनमध्ये ठेवा." त्यांनी ठेवून बाहेर आले. म्हणले, "काही पाहुणे इथं जेवायला बसतील." असं बोलत ते सतरंजी घडी करू लागले. तशी मी परत त्यांना मदत करू लागले. मी मी खाली झाले तर माझी नजर निहाळत होते. पाहुणे आले. आम्ही त्यांची जेवणाची वाट बघत व्यवस्थित जेवायला घालत होतो. नंतर बायका पण मुली पण आल्या आणि मग त्यांना आम्ही काकू आल्या. मग म्हटल्या, "ज्योती चल आता आपण सर्वजण जेवण घेऊयात. तुला भूक लागली असेल आणि दीपक तू किती राबलास दुपारपासून." आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं. रात्रीचे 9:30 वाजले होते. परत दीपक आपले अन्न सर्व पाहुण्यांचे अंथरूण टाकून लागला होता. मग मी पण त्यांना मदत करू लागले. अधूनमधून माझा खाली वरी चालतच होतं. तसंही माझा खजिना बघतच होते आणि मलाही मनातून बरं वाटत होतं. पण माझ्याकडे आकर्षित झालेले होते. आज पहिल्यांदाच मी एका अनोळखी पुरुषाकडे आकर्षित झाले होते. हॉलमध्ये दाटीवाटीने सगळे झोपलेले होते. मग माझ्या बेडरूममध्ये येऊन पटकन साडी बदलून मी नाईटचे कपडे घातले. सर्व अंथरूण ठेवल्यात. काकू, अबोली इथून बायका आल्या. त्यांनी तिकडे जागा होत आम्ही म्हणून इकडे झोपायला येऊ असं म्हणले. काकू बोलल्या, "त्यांना ॲडजस्ट करून घ्या गं ज्योती." तसं मी म्हटलं, "अहो काकू सगळ्यांची सोय इथंच आहे. टेन्शन घेऊ नका. इतकं झोपा." तसा त्या बोलल्या, "अगं मग आहे जागा. अबोलीला तेवढं तुझ्याजवळ झोपू दे. मी अंथरूण पांघरून पाठवून देते." तेवढ्यात दीपक सगळं घेऊन आले. तेवढ्यात मग काकू निघाल्या. बाहेर होत्या. सगळ्याच जणांना व्यवस्थित जागा मिळाली होती. अबोली बेडवर झोपली होती. तसं दीपकला म्हणाले, "अहो तुमची कुठं जागा आहे भाऊजी?" तसं ते म्हणाले, "बाल्कनीमध्ये जागा आहे तिथं झोपतो मी. तुम्ही झोपा वहिनी." नंतर मी ट्यूबलाईट बंद केली. तिथे लाईट लावत बेडवर झोपलो. रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. पण प्रवासाने थकलेल्या सर्व बायका झोपल्या होत्या आणि अबोली पण झोपली होती. मला काही झोप लागत नव्हती. माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य तरंगत होतं. माझ्या मनामध्ये भावना उफाळून येत होत्या. मी खूप कासावीस होऊ लागले होते. माझी तीव्र इच्छा झाली होती की तशी मी बेडवरून खाली उतरले. बाल्कनीचं दार हळूच उघडलं. समोर बघताच दीपक तिकडे उभे राहिले होते. पण मला त्यांचा पूर्ण दिसत नव्हतं. मी हळूच दार बंद करून पुढे गेले. त्या क्षणी त्यांनी फिरून माझ्याकडे बघितलं. तेवढ्यात ते बोलले, "वहिनी तुम्ही इथे?" मला बघूनच ते भांबारूनच गेले होते. तशी मी जवळ जात, "भाऊजी हे असं काय करताय तुम्ही?" असं बोलले. मी त्यांचा हात बाजूला करून, "खूपच झाली असं मी आले ना आता." असं म्हणत मी त्यांचा हात बाजूला केला व त्यांना नेक्स्ट पार्ट कमिंग सून. प्लीज सबस्क्राईब युअर चॅनल. थँक यू.